आपण काय करतो, मार्केटमधून एखादं भांडं घेऊन आलो, तर लगेच आपण ते घासायला जातो. त्याचा स्टिकर असतो तो घासायला जातो. पण तसं न करता काय करायचं, आपण गॅसवरती थोडंसं ते भांडं गरम करायचं आणि एका सुरीच्या साहाय्याने ते स्टिकर काढायचं. अगदी पटकन ते स्टिकर निघतं आणि घासल्यानंतर त्याचं ते स्क्रॅचेस वगैरे राहत नाही, ते असं निघून जातं. अशा पद्धतीने नक्की करा. आता आपण काय करायचं, आपल्या बेसिनजवळ हा छोटासा डस्टबिन नेहमी ठेवायचा. आपल्या भाजीचे जे खरकटं वगैरे असतं, भाजी कापल्यानंतर देठं, साल, कांदा कापलेले असले ते साल, हे टाकून आपण ह्या कचऱ्याच्या डब्यात इझिली आपण टाकू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला मोठा कचऱ्याचा डब्बा असतो, डस्टबिन असतो, तो खोलायची काही गरज नसते. त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. आता आपल्याला लिंबाबाबत बघायचं आहे. तर हे मार्केटमधून थोडेसे मी जास्तच लिंबू खरेदी करून घेऊन आले. तर जर आपण असेच फ्रीजमध्ये ठेवले, तर काय होतं, 5-6 दिवसानंतर ते लिंबू लगेचच खराब होतात. अगदी फेकून देण्याची वेळ येते. तर मी काय करणार आहे, एक फॉइल पेपर घेणार आहे आणि त्यामध्ये हे लिंबू असे गुंडाळून ठेवणार आहे, पॅक करून ठेवणार आहे. तर त्याने काय होणार आहे, तर आपले लिंबू हे अगदी 15 ते महिनाभर छान असे राहतात, अजिबात खराब होत नाही. तुम्ही अशा पद्धतीने ही टीप नक्की वापरा, म्हणजे तुमचे लिंबूसुद्धा महिनाभर छान असे टिकून राहतील. अगदी असेच जरी नाही ठेवले, तुम्ही एखाद्या डब्यामध्ये हे असेच पेपर गुंडाळून ठेवला, फॉइल पेपर, तर छान असे राहतात फ्रीजमध्ये. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. अगदी उपयोगाची ही ट्रिक आहे. त्यामुळे आपला पैसासुद्धा वाचतो आणि वेळही वाचतो. आता एक पुढची ट्रिक. आपण काय करतो, शेंगदाणे भाजतो आणि त्याचे जे साल असतं, त्याचं टरकलं असतं, ते ताटामध्ये घेतो आणि फुंकतो, तर ते सगळीकडे कचरा होतो. तर काय करायचं, अशा पद्धतीचा एक झारा घ्यायचा, त्यामध्ये ते शेंगदाणे टाकायचे आणि एक मोठं ताट घ्यायचं, त्याच्यावरती हे शेंगदाणे असे करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे असे करून घ्यायचे. मग जेणेकरून त्याचं साल हे सगळं खालच्या ताटामध्ये जाईल आणि शेंगदाणे आपल्याला पाहिजे तसे भेटतील.